विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भारतातील इंग्रजांविरुद्धचा संघर्ष 1857 मध्ये अचानक सुरू झाला नाही. इंग्रजांनी भारतात आपली सत्ता विस्तारण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांच्या सत्तेला वेगवेगळ्या भागांत विरोध होत होता. महाराष्ट्रातही अनेक समाजघटकांनी इंग्रजांच्या वाढत्या हस्तक्षेपाला विरोध केला. भिल, हातकार, रामोशी, सावंतवाडीतील सरदार आणि किल्ल्यांचे संरक्षण करणारे गडकरी यांनी आपल्या परीने इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. या उठावांचा प्रदेश वेगळा होता, नेतृत्व वेगळे होते आणि कारणेही काही प्रमाणात वेगळी होती, परंतु या सर्व संघर्षांमध्ये एक समान भावना होती: परकीय सत्तेला विरोध आणि स्वाभिमानाचे रक्षण. आज आपण पाहणार आहोत 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या प्रमुख लढ्यांची कहाणी. 1. खानदेशातील भिल्लांचा उठाव. आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया खानदेशातील भिल्लांच्या उठावापासून. 1. इ. स. 1818 मध्ये खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. 2. खानदेशातील सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या डोंगररांगांच्या परिसरात भिल समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता. 3. भिल्लांना आपल्या डोंगराळ आणि जंगल प्रदेशाची उत्तम माहिती होती. 4. इंग्रजांनी खानदेशावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या प्रशासनाचा आणि नियंत्रणाचा परिणाम भिल्लांच्या पारंपरिक जीवनावर होऊ लागला. 5. त्यामुळे भिल समाजात असंतोष निर्माण झाला. 6. या असंतोषातून इंग्रजांविरुद्ध उठावाची सुरुवात झाली. त्र्यंबकजी डेंगळे यांचा संबंध. एक दुसरा बाजीराव पेशवा यांचे विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे यांचा या काळातील भिल्लांच्या उठावाशी संबंध होता. 2. त्यांचे पुतणे गोंडाजी आणि महिपा यांनीही या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख आढळतो. 3. भिल्लांनी डोंगर, दऱ्या आणि जंगलांचा फायदा घेत इंग्रजांना मोठे आव्हान निर्माण केले. 4. इंग्रजांसाठी ही परिस्थिती सोपी नव्हती, कारण इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रे आणि सैन्य होते, परंतु भिल्लांकडे त्यांच्या प्रदेशाची भौगोलिक माहिती आणि स्थानिक लोकांचे सहकार्य होते. कॅप्टन ब्रिग्जची कारवाई. एक भिल्लांचा वाढता प्रतिकार पाहून इंग्रजांनी त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. 2. कॅप्टन ब्रिग्ज यांच्यावर भिल्लांचा प्रतिकार कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली. 3. त्याच काळात इंग्रज प्रशासनातील प्रमुख अधिकारी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनीही भिल्लांचा प्रश्न सोडवण्यासाठी लष्करी कारवाईबरोबरच इतर उपायांचा वापर केला. 4. इंग्रजांना समजले होते की केवळ शस्त्रांच्या जोरावर भिल्लांना शांत करणे कठीण आहे. 5. त्यामुळे त्यांनी भिल्लांना विविध प्रकारची आमिषे दाखवली. ओदा, माफीचे जाहीरनामे, जमिनी देण्याचे आश्वासन, तगाईची मदत, मागील गुन्ह्यांची माफी, सैन्यात भरतीची संधी. अशा प्रकारे दडपशाही आणि आमिष या दोन्ही मार्गांचा वापर करून इंग्रजांनी भिल्लांचा उठाव दडपण्याचा प्रयत्न केला. हरिया भिल्लाचा उठाव. एक परंतु भिल्लांचा असंतोष पूर्णपणे संपला नाही. 2. इ. स. 1822 च्या सुमारास हरिया नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव झाला. 3. हा उठाव दडपण्यासाठी लेफ्टनंट ऑट्रॅम याने कारवाई केली. 4. अखेर हा उठावही इंग्रजांनी मोडून काढला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: इंग्रजांनी खानदेशावर सत्ता मिळवली असली तरी स्थानिक समाजाने ती सहज स्वीकारली नव्हती. 2. हंसाजी नाईकांचा उठाव. आता आपण पाहूया हंसाजी नाईकांचा उठाव. हंसाजी नाईक यांचे प्रभाव क्षेत्र आजच्या नांदेड परिसरात होते. त्या काळात या भागावर निजामाची सत्ता होती. हंसाजी नाईकांनी निजामाच्या सत्तेला आव्हान दिले. त्यांनी निजामाच्या काही किल्ल्यांवर ताबा मिळवला. यामुळे निजामाच्या सत्तेसमोर मोठे संकट निर्माण झाले. ब्रिटिश सैन्याची मदत. हंसाजी नाईकांचा वाढता प्रभाव पाहून निजामाच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सैन्याची मदत घेण्यात आली. मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्स आणि कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याची फौज आली. या सैन्याने हंसाजी नाईकांविरुद्ध मोहीम सुरू केली. हा संघर्ष सुमारे 25 दिवस चालला. हंसाजी नाईकांनी धैर्याने प्रतिकार केला, मात्र अखेरीस त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या उठावामुळे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते: इंग्रजांचा प्रभाव केवळ त्यांच्या थेट ताब्यातील प्रदेशापुरता मर्यादित नव्हता,
स्थानिक सत्तांना मदत करण्याच्या माध्यमातूनही ते आपला प्रभाव वाढवत होते. 3. रामोशी समाजाचा उठाव. आता आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या उठावाकडे वळूया. रामोशी समाजाचा उठाव. सातारा जिल्ह्यात चितूरसिंग यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाने उठाव केला. या संघर्षात संतू नाईक आणि उमाजी नाईक हे प्रमुख म्होरके होते. रामोशी समाजातील लोकांना डोंगराळ प्रदेशाची चांगली माहिती होती, त्यामुळे त्यांनी गनिमी पद्धतीने इंग्रजांना विरोध केला. 4. उमाजी नाईकांचा संघर्ष. रामोशांच्या उठावात उमाजी नाईकांचे नाव विशेष महत्त्वाचे आहे. उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या सत्तेला थेट आव्हान दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील रामोशांनी इंग्रजांच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पुण्याहून मुंबईकडे जाणारा सावकारी ऐवज त्यांनी ताब्यात घेतल्याचे उल्लेख आढळतात. इंग्रजांच्या आर्थिक व्यवहारांना अडथळा निर्माण करणे हा त्यांच्या संघर्षाचा एक भाग होता. भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी. 1824 मध्ये उमाजी नाईकांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. या घटनेमुळे इंग्रज प्रशासन अधिक सावध झाले. उमाजी नाईकांचा प्रभाव वाढत असल्याचे ब्रिटिशांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली. 5. उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रजांची मोहीम. उमाजी नाईक, बुजबा आणि पांड्या येसाजी यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचे इनाम जाहीर केले. यावरून इंग्रज प्रशासन उमाजी नाईकांच्या हालचालींना किती गंभीरपणे घेत होते हे लक्षात येते. कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन उमाजी नाईकांचा पाठलाग करण्यासाठी निघाला, परंतु उमाजी नाईक सतत ठिकाण बदलत राहिले. सातारा, वाई, भोर आणि कोल्हापूर या परिसरात संघर्ष सुरू राहिला. डोंगराळ प्रदेशाची माहिती आणि गनिमी पद्धतीमुळे उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना बराच काळ त्रास दिला. 6. कॅप्टन मॅकिंटोशचा पाठलाग. उमाजी नाईकांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी आणखी कडक उपाययोजना केल्या. कॅप्टन मॅकिंटोशने उमाजी नाईकांचा पाठलाग सुरू केला. अनेक प्रयत्नांनंतर अखेर उमाजी नाईक इंग्रजांच्या ताब्यात आले. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. अखेर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. उमाजी नाईकांचा संघर्ष संपला, परंतु त्यांच्या शौर्याची आणि इंग्रजांविरुद्धच्या प्रतिकाराची आठवण महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहिली. उमाजी नाईक म्हणजे इंग्रजांविरुद्ध स्वाभिमानाने लढणाऱ्या महाराष्ट्रातील प्रारंभीच्या योद्ध्यांपैकी एक. 7. सावंतवाडीतील उठाव. आता आपण कोकणातील सावंतवाडीच्या उठावाकडे वळूया. इ. स. 1828 मध्ये महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत तांदुळवाडीकर यांनी उठाव केला. सावंतवाडीतील अनेक सरदारांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. सावंतवाडी परिसरातील स्थानिक सत्ताधीशांना इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध प्रतिकार केला. स्पूनरची कारवाई. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी स्पूनर या पॉलिटिकल एजंटाची नियुक्ती केली. स्पूनरने स्थानिक उठाव मोडून काढण्यासाठी कारवाई केली, मात्र सावंतवाडी परिसरातील असंतोष पूर्णपणे संपला नाही. इंग्रजांना या भागात आपली सत्ता टिकवण्यासाठी पुढील अनेक वर्षे प्रयत्न करावे लागले. 8. गडकऱ्यांचा उठाव. 1844. आता आपण 1857 पूर्वीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या महत्त्वाच्या संघर्षांपैकी एक पाहूया. गडकऱ्यांचा उठाव. गडकरी म्हणजे किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारे सैनिक. मराठा काळात महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संरक्षणात गडकऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती, परंतु इंग्रजांची सत्ता आल्यानंतर किल्ल्यांचे महत्त्व कमी करण्यात आले, त्यामुळे गडकऱ्यांच्या पारंपरिक अधिकारांवर आणि रोजगारावर परिणाम झाला. यातून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. पन्हाळा, पावनगड आणि विशाळगडी. स. 1844 मध्ये गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. या उठावाचा प्रभाव पन्हाळा, पावनगड आणि विशाळगड यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या परिसरात जाणवला. किल्ल्यांचे रक्षण करणाऱ्या गडकऱ्यांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिले. इंग्रजांनी हा उठाव मोडून काढण्यासाठी लष्करी कारवाई केली. 1845 मधील लष्करी कायदा सावंतवाडी आणि आसपासच्या प्रदेशातील संघर्षाची तीव्रता लक्षात घेऊन स. 1845 मध्ये या परिसरात लष्करी कायदा लागू करण्यात आला. उठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर सैन्याचा वापर केला.
कॅप्टन ऑट्रॅम याने उठाव दडपण्याची कारवाई केली. अखेर ब्रिटिशांनी हा उठावही दडपून टाकला. परंतु विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, उठाव दडपला गेला, पण इंग्रजांविरुद्धचा असंतोष संपला नाही. 9. 1857 पूर्वीच्या लढ्यांचे महत्त्व. आता आपण या सर्व उठावांकडे एकत्रितपणे पाहूया. 1818 पासून 1857 पर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांत अनेक संघर्ष झाले. भिल्लांनी आपल्या पारंपरिक जीवनपद्धती आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. हंसाजी नाईकांनी निजामाच्या सत्तेला आव्हान दिले. रामोशांनी इंग्रजी प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थेला विरोध केला. उमाजी नाईकांनी इंग्रजांविरुद्ध दीर्घकाळ गनिमी पद्धतीने संघर्ष केला. सावंतवाडीतील सरदारांनी इंग्रजांच्या हस्तक्षेपाला विरोध केला. आणि गडकऱ्यांनी आपल्या पारंपरिक अधिकारांसाठी किल्ल्यांच्या माध्यमातून लढा दिला. या सर्व उठावांची कारणे वेगवेगळी असली तरी त्यामध्ये एक समान भावना होती: इंग्रजांच्या वाढत्या सत्तेला विरोध. बोर्ड परीक्षेत विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वातंत्र्य राज्य जिल्ह्यात होते. उत्तर: नांदेड. 2. भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी रिकामी जागा यांनी लुटली. उत्तर: उमाजी नाईक. 3. सातारा जिल्ह्यात रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाच्या लोकांनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला. उत्तर: चितूरसिंग. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणी, व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा. 1. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज लुटणारे. उत्तर: उमाजी नाईक व संतू नाईक. प्रश्न 2 ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. कोल्हापूर संस्थानातील गडकऱ्यांनी उठाव केला. कारण. उत्तर: कंपनी सरकारने त्यांचे वेतन व अधिकार नष्ट केले होते. प्रश्न 2 टिपा लिहा. 1. उमाजी नाईक यांचा जाहीरनामा. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. उमाजी नाईक यांच्या उठावाचे वर्णन करा. प्रश्न 7. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 1857 पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावाची माहिती लिहा. अ. हंसाजी नाईक यांचा उठाव. ब. सावंतवाडीचा उठाव. क. कोल्हापूरच्या गडकर यांचा उठाव. निष्कर्ष. आजच्या धड्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा: 1857चा उठाव हा भारतातील इंग्रजांविरुद्धचा पहिला संघर्ष नव्हता. त्यापूर्वीच भारताच्या विविध भागांत आणि महाराष्ट्रात अनेक स्थानिक उठाव झाले होते. हे उठाव बहुतांश वेळा स्थानिक स्वरूपाचे होते. इंग्रजांनी त्यांच्यावर लष्करी कारवाई केली, काहींना माफीची आमिषे दाखवली, काहींना जमिनी व इतर सवलती देण्याचे आश्वासन दिले आणि अशा विविध मार्गांनी हे उठाव दडपले. पण या उठावांनी एक महत्त्वाचे काम केले: त्यांनी भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवली. म्हणूनच 1857 मध्ये जेव्हा देशाच्या विविध भागांत मोठा उठाव झाला, तेव्हा त्यामागे अनेक दशकांच्या असंतोषाची आणि प्रतिकाराची पार्श्वभूमी होती. आणि म्हणूनच आपण अभिमानाने म्हणू शकतो, 1857 पूर्वीचे हे छोटे छोटे लढेच पुढे भारताच्या व्यापक स्वातंत्र्य लढ्याची पूर्वपीठिका ठरले. पुढील भागात आपण 1857च्या उठावाची कारणे, स्वरूप आणि महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.